मुंबईतील माझ्या सर्व तरुण मित्रांनो, विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो, आधी एक गोष्ट नीट कान देऊन ऐका आणि मनातील भीती काढून टाका। तुम्हाला घाबरण्याची किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही। 1 जुलै 2024 पासून जुना CRPCचा कलम 144 बदलून BNSSचा कलम 163 आणला गेला। सत्ताधाऱ्यांना वाटले की नवीन कायद्याचे नाव पुढे करून आम्ही मुंबईच्या 1500 तरुण मुलांवरती, विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करू आणि त्यांचा आवाज दाबू। पण एक वकील म्हणून मी आज सरकारला आणि मुंबई पोलीस प्रशासनाला ठणकावून सांगतो, तुमचे खोटे गुन्हे न्यायालयात 5 मिनिटे सुद्धा टिकणार नाही। BNSSचे कलम 163 केवळ अति तातडीच्या आणि जीव घेण्याप्रसंगी किंवा कायदा सुव्यवस्थेला थेट धोका असल्यास वापरवायचे कलम आहे। शांततापूर्व मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना, हक्क मागणाऱ्यांना, विद्यार्थ्यांना थेट FIR नोंदवणे हा कायद्याचा अधिकाराचा दुरुपयोग आहे, उघड दुरुपयोग आहे। अधिकार क्षेत्रात देखील अनादर आहे। सर्वोच्च न्यायालयाने अनुराधा भसीन विरुद्ध भारत सरकार आणि रामलीला मैदान या ऐतिहासिक खटल्यामध्ये स्पष्ट निकाल दिला आहे की जमावबंदी किंवा कलमे लागू करणे हा नियम असू शकत नाही, तो केवळ अपवाद असावा। विरोधकाचा आणि आंदोलनाचा घटनात्मक अधिकार हिरावून घेण्यासाठी या कलमाचा ढाल सारखा वापर करणे पूर्णपणे असंविधानिक आहे। संविधानाचे मूलभूत अधिकार, भारतीय संविधानाचे कलम 19(1)(अ) भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कलम 19(1)(b) विनाशस्त्र शांततापूर्ण एकत्र येण्याचा अधिकार हे देशातील प्रत्येक नागरिकाला मिळाला आहे। सत्ताधाऱ्यांचे अपव्यय लपवण्यासाठी हा मूलभूत अधिकारावर बुलडोजर फिरवता येणार नाही। अहो, कायद्याचे नाव बदलले, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, पण का मात्र सुरू आहे सत्ताधारी खुर्ची सुरक्षा संहिता। मुंबईतील अंमली पदार्थ विकणारे मोकाट गुन्हेगार उघड्यावर फिरतात, पण आमच्या पोलिसांची शूरता कुठे दिसते? तर आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी रात्री अपरात्री पोलीस पाठवण्यात आणि त्यांच्यावर जवळजवळ FIR नोंदवण्यात ही कसली मर्दांगणी आणि हे कसले राज्य? विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य कायदेशीर मदत। माझ्या तरुण मित्रांना, या FIR मुळे तुमचे करिअर किंवा पासपोर्ट अडकले अशी मनात भीती ठेवू नका। एक वकील म्हणून मी आणि माझी लीगल टीम या सर्व विद्यार्थ्यांच्या पाठीशी पूर्णपणे ताकदीने उभी आहे। तुमच्यासाठी उच्च न्यायालयात मोफत याचिका दाखल करू आणि सर्व बेकायदेशीर गुन्हे रद्द करून आणू। पोलीस प्रशासनाने राजकीय दबावाखाली येऊन विद्यार्थ्यांना नाहक त्रास देणे थांबवावे। जर तुम्ही बेकायदेशीर कारवाई सुरू ठेवली तर आम्ही संबंधित पोलीस अधिकाऱ्यावरच गैरवापर केल्याप्रकरणी, न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करू। विद्यार्थ्यांचा आक्रोश आणि तरुणाईचा आवाज कागदी कलमांचा धाक दाखवून कधीच थांबवता येणार नाही किंवा दाबला जाऊ शकत नाही। सत्यमेव जयते। जय हिंद, जय महाराष्ट्र।